लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीत खडखडाट आहे। लोकप्रिय शिवभोजन थाळी सुद्धा त्यामुळे बंद होण्याची चिन्ह आहेत। शिवभोजन थाळी योजना बंद करण्याचा राज्य सरकारचा सध्या विचार आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे आणि त्याच्यामुळे आता लाडकी बहीण योजनेसाठीचे पैसे दिले जात आहेत, त्यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट होतोय आणि त्याचा थेट परिणाम शिवभोजन थाळी बंद होण्यावर होऊ शकतो। जे कोणी सर्वसामान्य गरजू आहेत त्या भुकेलेल्यांसाठी शिवभोजन थाळी हा उत्तम उपाय आहे। 10 रुपयात जिथे भोजन मिळतं। मात्र शिवभोजन थाळी संदर्भातला आता अहवाल सादर केला जावा, त्याबाबतची चाचपणी व्हावी अशा सूचना आता दिल्या गेलेल्या आहेत। तर कोणत्या योजनांवर किती खर्च झालेला आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटी रुपये खर्च झाले। शेतकरी वीज सवलत योजनेसाठी 14,761 कोटी रुपये खर्च झालेत। मोफत तीर्थक्षेत्र योजनेसाठी 400 कोटी रुपयांचा खर्च आलाय। मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी 480 कोटी रुपये खर्च झालेत। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 1300 कोटींचा खर्च सरकारने केलाय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, शिवभोजन थाळी संदर्भात आता माहिती घेतली जावी, चाचपणी केली जावी असं म्हटलं गेलेलं आहे। एकंदरीत योजना बंद होण्याची चिन्ह आहेत का आणि त्यासाठी लाडकी बहीण हे कारण ठरतंय का? रिद्धी, बघितलं असेल तर खरं तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू केली आणि ती योजना जी आहे ती इतकी लोकप्रिय झाली की राज्यात महायुतीचं सरकार आलं। भाजप आणि महायुतीला सर्वाधिक जागा ज्या आहेत ते राज्यात मिळाल्या आणि त्यानंतर खरं तर ही योजना सुरू करण्याचं मोठं आव्हान जे आहे ते महायुती सरकार समोर आहे। त्याचमुळे कुठेतरी जो आर्थिक भार जो आहे तो राज्याच्या तिजोरीवर वाढत चाललेला आहे आणि याचा फटका ज्या राज्यात इतर योजना ज्या सुरू आहेत त्यांना बसताना दिसत आहे। कारण राज्य सरकारच्या तिजोरीत एकीकडे पैसे नाही आहेत, दुसरीकडे लाडक्या बहीण योजनेचे हप्ते देखील राज्यात सुरू आहेत आणि अशात या इतर योजना नेमक्या कशा सुरू ठेवायच्या असा प्रश्न जो आहे तो कुठेतरी सरकारकडे समोर आहे। आणि याचमुळे आपण जर बघितलं असेल तर ठाकरे सरकारच्या काळात खऱ्या अर्थाने शिवभोजन थाळी जी आहे ती सुरू करण्यात आली होती आणि त्याचा लाखो गरीब आणि गरजू नागरिकांना त्याचा खरं तर फायदा झाला होता। मात्र आता ही योजना जर सुरू करायची असेल, सुरू ठेवायची असेल आणि त्याचा लाभ जो आहे तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यासाठी आता किती आणखी तरतूद करावी लागेल। कारण एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना दुसरीकडे या सगळ्या ज्या लोकप्रिय योजना आहेत, ज्या सर्वसामान्यांशी निगडीत त्याच्या योजना आहेत त्या सुरू ठेवण्यासाठी नेमका आणखी किती निधी जी आहे त्याची तरतूद करावी लागेल याची पूर्ण माहिती जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते घेत आहेत। त्याचमुळे शिवभोजन थाळीसाठी लाखो जे लाभार्थी आहेत, लाभ घेत आहेत, त्यांच्यासाठी आणखी किती निधी खर्च करावा लागेल, त्याचा तिजोरीवर किती फटका बसेल याची संपूर्ण तपशील जो आहे तो आता घेतला जाणार आहे। नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर या योजनेबाबत जी आहे ती चर्चा झालेली आहे। या योजनेत काही ठिकाणी गैरव्यवहार झाल्याचे प्रकार देखील समोर आलेले होते, त्याचमुळे कुठेतरी ही संपूर्ण माहिती जी आहे ती मागवल्याचं आपल्याला समजतंय। त्यामुळे अर्थातच जर लाडकी बहीण योजना जर सुरू ठेवायची असेल तर काही महत्त्वपूर्ण योजनांना कात्री लावावी लागेल आणि याचाच भाग हा दिसतोय। मात्र आपण पाहिलं असेल तर शिवभोजन थाळी ही सुरू ठेवावी अशी खऱ्या अर्थाने मागणी जी आहे ती आता छगन भुजबळ यांनी देखील केली। त्यामुळे अर्थात राज्य सरकार काय निर्णय घेतं हे बघावं लागेल। खरंच शिवभोजन थाळी जी आहे ती बंद होणार का की त्याच्या संख्येमध्ये कमी होणार, त्याच्या निधीमध्ये कमी होणार हे बघावं लागणार आहे। रिद्धी जी, जसं तुम्ही म्हणालात की आता भुजबळांनी सुद्धा थेट पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे याबाबतची मागणी केलेली आहे, त्यामुळे त्याबाबत सुद्धा आता काय निर्णय होतो, पत्राचा कशा पद्धतीने विचार होतो हे सुद्धा पाहावं लागेल। तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा सुशांत। या सगळ्या प्रकरणावरती राजकीय वर्तुळातल्या काही प्रतिक्रिया येत आहेत, आपण बघूया। ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हतीच, सत्तेत यासाठी होती आणि मग सत्तेत येण्यासाठी त्यांनी 1 ते 2 महिन्यात 1 करोड लाडक्या बहिणीची कुठल्याही विचार चौकशी त्याची कोणी चाचपणी न करता पैसे जाहीर देऊन दिले। आता मग याला जबाबदार कोण आहे? तुम्ही निकष न पाळता जेव्हा पैसे त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे, मग पैसे द्यायच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं? हा पुन्हा प्रश्न आहे। म्हणजे हा व्यवस्थित क्राईम आहे
व्यवस्थित गुन्हा केलेला आहे सरकारनं, व्यवस्थित चिटिंग आहे, व्यवस्थित फसवणूक आहे. आणि ही केलेली फसवणुकीच्या विरोधात ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले त्यांनी खरं तर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. 6 महिन्यापासून मनरेगाचे पैसे दिले जात नाही. कालच गडचिरोलीच्या एका मजुराने आत्महत्या केली. मी काल सांगितलं इथपर्यंत भयावह परिस्थिती आहे. 4 महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाही. किती लोकांचे सांगायचे, अंगणवाडी सेविकांचे पैसे मिळत नाही. कंत्राटदार संप पुकारलाय. प्रत्येक विभागाचे देयके देणं बाकी आहे. निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक जिंकण्यासाठी सर्व योजना कात्री लावून गुंडाळून लाडकी बहीण आणली, मतं घेतली, आता खुर्ची उभवत आहेत. आज त्यांची काही जरूरत राहिलेली नाही आणि मग आकडे हे मोठ्या प्रमाणात कमी होत चाललेले आहेत. कदाचित पुढच्या 2-3 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना जाणवेल की जेवढ्या महिलांना मदत ही सरकारने इलेक्शन पूर्वी दिली होती आणि मदत देत असताना 1 महिन्याचं सोडावं, इलेक्शन बघून 2-2, 3-3 महिन्याचे एकसाथ पैसे त्यांनी दिले आणि आता मात्र पैसे देण्याच्या बाबतीत ते दुजाभाव कुठेतरी करतायत. याच्यावरून एकच जाणवतं की सरकारमध्ये असणारे सर्व नेत्यांनी फक्त सत्तेत येण्यासाठी लाडक्या बहिणीच्या मताचा वापर केला असं आपल्याला म्हणावं लागेल. कालापासूनच चर्चेत आणि वादग्रस्त ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात आता कितीही टीका होत असली तरी तिच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधींच्या खर्चाला सुद्धा मंजुरी मिळते. सरकारकडून पुन्हा एकदा जोरदार प्रचार केला जाणार आहे असे समजते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा प्रचार केला जाईल. योजनेची सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमामध्ये व्यापक प्रसिद्धी केली जाईल आणि त्यासाठी 3 कोटी रुपये खर्चाला मंजुरी मिळालेली आहे. पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सुशांत यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत. सुशांत, खरं तर जेव्हापासून सरकारनं घोषणा केली आहे तेव्हापासून विरोधकांकडून या योजनेवर टीका होताना दिसतेय. आता म्हणजे शिवभोजन थाळी जी आहे, जिचा थेट संबंध होता खरं तर गरजूंसाठी, त्यांचं पोट भरण्यासाठी, ती बंद पडेल की काय अशी चर्चा एकीकडे सुरू आहे आणि अशातच आता प्रसिद्धीसाठी सुद्धा कोट्यवधी रुपयांना मंजुरी सुद्धा मिळते. अगदी बरोबर आहे रिद्धी. आपण जर बघितलं असेल तर लाडकी बहीण योजना जी आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ही महायुती सरकारसाठी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. कारण याच योजनेमुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार बसलेलं आहे आणि कधी नव्हे इतक्या जागा ज्या आहेत त्या भाजपच्या निवडून आलेल्या आहेत, अर्थात महायुतीच्या देखील निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी ही योजना सुरू ठेवायची असेल तर त्याची प्रसिद्धी होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि याचमुळे कुठेतरी याची प्रसिद्धी व्हावी, लोकांपर्यंत ही योजना पोहोचावी. आता अर्थातच ती लोकांपर्यंत आणि महिलांपर्यंत ती योजना पोहोचावी, आणखी त्याला व्यापक स्वरूप जे आहे ते प्राप्त व्हावं, यासाठी आता जाहिरातीच्या माध्यमातून देखील ही योजना पोहोचवली जाणार आहे. आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान खऱ्या अर्थानं ही योजना जी आहे ती समोर आली होती आणि त्याची इतकी प्रसिद्धी झाली की अनेक ठिकाणी याचे होर्डिंग्स आपल्याला पाहायला मिळालेत, अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्याच्या जाहिराती होत्या. त्याचमुळे आता पुन्हा एकदा या योजनेला जर गती द्यायची असेल, अर्थात सरकारच्या वतीने हप्ता वाढवण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी ही योजना आता महिलांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी जाहिराती करणं हे महत्त्वाचं आहे आणि याचमुळे कुठेतरी निधीची जी आहे, कोट्यवधी निधीची तरतूद जी आहे ती करण्यात आली. मात्र यावरून कुठेतरी आता विरोधक देखील आक्रमक आहेत. आपण जर बघितलं असाल तर एकीकडे लोकोपयोगी काही निर्णय होते, ज्या योजना होत्या त्यासाठी सरकारकडे पैसे नाही आहेत, मात्र दुसरीकडे ज्या योजनेमुळे हे सरकार अस्तित्वात आलं, हे सरकार पुन्हा सत्तेत आलं, त्या योजनेसाठी खर्च करायला सरकारकडे पैसे नाही आहेत, इतर योजना बंद करत चालल्यात असा आरोप जो आहे तो विरोधकांकडून होतो. त्यामुळे अर्थातच आता लाडक्या बहीण योजनेची प्रसिद्धी एकीकडे होणार आहे, दुसरीकडे सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, इतर योजनांसाठी सरकारकडे पैसे नाही आहेत. आता यामध्ये कशा पद्धतीने समन्वय साधला जाणार आहे हे बघावं लागेल. जी सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.